मैत्रिणींनो, भाजीला काहीच नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण मुगाची भाजी बनविणार आहोत। त्यासाठी मी सगळे मूग वापरलेले आहेत। जे वाळलेले मूग असतात तेच मूग आपण इथे वापरून मस्त रस्सेदार तर्रीवाली भाजी बनवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे एक वाटी भरून मूग रात्रीच भिजत घालून घेतले आणि तुम्ही बघू शकता आपले मूग इथे छान भिजलेले आहेत। मुगाला मोड न काढताच आपण आज भाजी बनविणार असल्यामुळे आपण यातील सगळं पाणी काढून टाकायचं आणि हे मूग आपण बाजूला ठेवून घेऊ। त्यानंतर आपल्याला यासाठी लागणारं एक वाटण तयार करायचं आहे। तर त्यासाठी एक मिक्सरचं चटणी पॉट घेतलं। त्यामध्ये आता सर्वात अगोदर मी 7 ते 8 मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घालून घेतल्या। थोडेसे अद्रकाचे तुकडे घालून घेतले। 4-5 खोबऱ्याचे तुकडे घालून त्यामध्ये आपण 4 हिरव्या मिरच्या अशी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे 2 तुकड्यामध्ये तोडून मिक्सरमध्ये घालून घेतल्या, म्हणजे पॉटमध्ये घालून घेतल्या। त्यानंतर कढीपत्त्याचे 8 ते 10 पानं घालून घ्यायचे, त्यामुळे आपल्या या वाटणाला टेस्ट खूप छान येईल। अगदी बेसिक मसाल्यामध्ये आपण भाजी बनवत आहोत। मिक्सरच्या पॉटचं झाकण लावून घ्यायचं, फिरवून घ्यायचं आणि हलकंसं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं। आणि हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आणि एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। अगदी घाई असेल तरीही ही भाजी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनून तयार होते। चला तर मग आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया। तर त्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली, गॅस सुरू करून घेतला। आता त्यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचा भरून तेल घालून घेतलं। तेल मध्यम तापून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालून घ्यायची। मोहरी मस्त तडतडू द्यायची, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते। आणि हे बघा, मोहरी इथे आपली मस्त तडतडायला लागलेली आहे। आता त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं। जिरंसुद्धा मस्त फुलून घ्यायचं। आणि आता त्यामध्ये आपण घालून घेऊ 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं। मस्त खमंग कढीपत्त्याची टेस्ट येते। लगेच कांदा घालून घ्यायचा आणि मंद आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत कांदा या फोडणीमध्ये परतवून घ्यायचा। आणि हे बघा, इथे आपला हा कांदा छान गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे। आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आणि वाटणसुद्धा 1 ते 1.5 मिनटं मंद आचेवरती खमंग परतवून घ्यायचं। छान खरबर सुगंध सुटतो। वाटण छान परतल्या गेलेलं आहे। आता त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊ। तर सर्वात अगोदर मी अर्धा चमचा भरून लाल तिखट घालून घेतलं। आपण यापूर्वी 4 मिरच्या वापरलेल्या असलेल्यामुळे तिखट थोडं कमी वापरायचं। एक अर्धा चमचा धनेपूड, एक पाव चमचा भरून हळद, एक पाव चमचा भरून गोडा मसाला घालून घेतला। सगळं खमंग तेलावरती परतवून घ्यायचं। सगळे मसाले तेलामध्ये मस्त परतल्या गेलेले आहेत। आता त्यामध्ये भिजवून घेतलेले मूग घालून घ्यायचे। फोडणीमध्ये छान एकजीव करून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनटं या मुगाला अशीच आपण वाफ काढून घ्यायची। 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि आपल्या मुगाला मस्त दणदणीत वाफ निघालेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, कारण आता इथे आपण रस्सा भाजी बनवतो आहोत। त्यानंतर मी काय केलं, अर्धी वाटी भरून पाणी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलं। त्यामुळे त्याला जे काही वाटण लागलेलं होतं ते वाटण पूर्णपणे निघून येईल आणि ते अर्धी वाटी पाणी आपण या भाजीमध्ये घालून चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर परत अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घालून घेतलं। मूग शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल। व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपण इथे 1.5 ते 2 वाटी भरून पाणी घालून घ्यायचं। मूग शिजण्यासाठी आपल्याला 1 वाटी भरून पाणी लागेल आणि 1 वाटी भरून आपल्याला रस्सा लागेल। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती 10 ते 12 मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मूग शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 10-15 मिनटामध्ये मूग शिजतात। त्यामुळे कुकरला लावू नका। कुकरला जर लावलं तर ते खूप जास्त शिजतं आणि त्या मुगाची टेस्टसुद्धा चांगली लागत नाही। तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा, खायला अतिशय रुचकर लागते। 12 मिनिट झालेले आहेत आणि रस्सा तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट रस्सा आपल्या या भाजीला झालेला आहे। एक 5-7 मिनिटांनी भाजी मध्ये उघडून बघायची, वाटलं तर थोडं पाणी घालायचं। मी इथे बोटाच्या साहाय्याने एक मूग प्रेस करून पाहिला तर इथे मूग व्यवस्थित शिजलेला आहे, म्हणजे खूप जास्त पण शिजलेला नाही आणि बिलकुल कडक पण नाही, असा मध्यम शिजलेलं मुगाची भाजी किंवा उसळ खायला खूप छान लागतं। सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। परत 1 मिनटं याला एक दणदणीत वाफ काढून घ्यायची।
झाकण ठेवून घेतलं. भाजीमध्ये मीठ सर्वात शेवटी घालायचं, कारण काही कडधान्य जे आहे ना मीठ घातल्यानंतर शिजत नाही. त्यामुळे सर्वात शेवटी घालून त्याला वाफ काढून घ्यायची. 1 मिनिट झालेला आहे आणि भाजीला छान वाफ आलेली आहे. आता त्यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. झाकण ठेवून 5 मिनटं अशीच राहू द्यायची. 4 ते 5 मिनटानंतर ही भाजी गरमागरम भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायला तर अतिशय अप्रतिम लागते. किंवा ही भाजी तुम्हाला टिफिनवरसुद्धा देता येईल. एकदा नक्की अशी ही मुगाची भाजी करून बघा. कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.